तुम्ही तुमच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा हे सातत्यानं उठवल्या जातात. कोण आहे यामागं आणि का उठवल्या जातात चर्चा? सारख्या चर्चा 8 दिवस तुम्हीच आहात सगळे त्याच्यामागे. नाही, पण 15 दिवस झाले की तुमची चर्चा होती की तुम्ही जाणार काही बातमी नसली की तेवढं 15-20 मिनिटं चालवायची. खरं काय आहे म्हणजे आता मी आहेच ना, इथंच आहे मी, पक्षाचा माझ्या मेळावा घेतो. असं का करताय? साहेब, केंद्रात राज्यात सत्ता असून सुद्धा त्यांच्याकडे बहुमत असून सुद्धा जयंत पाटील साहेब आपल्याकडे द्यावं असं का वाटत इच्छा सगळ्यांना वाटते. त्यांना वाटत असेल असं मला वाटत नाही. आपला गोड गैरसमज करून घ्यायला नको. त्यांना वाटतं हे तुम्हाला तर कोणी सांगितलं असं नसेल, त्यांनाही वाटत नसेल. त्यांच्याकडे आता एवढी मोठमोठी लोक जात आहेत म्हटल्यावर त्यांना काय येतं. या बाबतीत फार मोठा पक्ष झालेला आहे तो, देशातला नाही जगातला मोठा पक्ष झालेला आहे. त्यामुळं मला गरीबाला तुम्ही सारखं का धरून नाही, या बाबतीत झोपताय? मुख्यमंत्र्यांची तुमच्या 2 वेळा चर्चा झाल्यात, भेटी झाल्यात असंही उठवलं जाते. काय वस्तुस्थिती काय? नाही, माझ्या भेटी त्यांच्याशी वेगळ्या कामासाठी झाल्या असतील, पण विरोधी पक्ष सत्तेत असणाऱ्या माणसाला भेटूच शकत नाही असं कसं? हाही आमच्यावर अन्याय आहे, तेवढा थांबवा असं तर लिहा 4 ओळी की बाबा ह्या प्रश्नासाठी हा बाबा भेटला त्यांना. तुम्ही आपलं पक्षांतरासाठीच भेटला असं का वेळोवेळी प्रतिक्रिया देत नाही. देत नाही, त्यामुळे गैरसमज होतो. रोज बातमी आल्यावर सारखं उठून नाही म्हणत बसायचं. त्याला काय कामं काय आहेत का नाही? दुसरी कामं आहेत ना, मी बरंच कामं आहेत माझ्या मागे. त्यामुळे तुम्ही बातमी चालवता तेवढीच मलाही प्रसिद्धी मिळते, माझंही चालतं बरंचसं. त्यामुळे काय नाही, राष्ट्रवादीचा मेळावा होता त्यावेळेला तुम्ही नव्या तरुणांना संधी